नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण पनीर मसाला कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर ही पनीरची भाजी किंवा पनीर मसाला आपण एकदम झटपट कुकरमध्ये केलेला आहे. जास्तीचा पसारा पण नाही आणि ग्रेव्ही करत बसायची गरज लागत नाही. मस्त हे कुकरमध्ये पनीर मसाला केलेला आहे. बघितलात तुम्ही या भाजीचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि दिसायला पण सुंदर आणि आपल्याला टोमॅटो, कांदा भाजून ते मिक्सरला काढून ग्रेव्ही बनवून भाजी करण्यापेक्षा अशा पद्धतीने झटपट एकदम पटकन होणारी आपण इथे मस्त कुकरमध्ये पनीर मसाला केलेला आहे. आणि हा पनीर मसाला एकदम चवीला पण भारीच लागतो आणि घरगुती साहित्यामध्ये आणि घरातल्या मसाल्यामध्ये आपण हे पनीर मसाला केलेला आहे. तर बघितलात तुम्ही एकदम मस्त चटपटीत चवीचा आपल्या इथे मस्त पनीर मसाला बनून तयार झालेला आहे. तर इथे अजिबात मिक्सरचा न वापर करता ग्रेव्ही तयार करून आपण इथे पनीर मसाला केलेला आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर पनीर मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी एक पाव किलो मोठ्या साईजमध्ये किंवा मोठ्या क्यूबमध्ये इथे पनीर घेतलेले आहेत. तर हे पनीर मॅरिनेशनसाठी इथे अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे, पाव चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे पनीर मॅरिनेट करून घेणार आहोत. तर त्यामध्ये इथे अर्धा चमचा किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे आणि पाव चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. या पनीरला हे मसाले टॉस करून घ्यायचे आहेत किंवा या पनीरला हे मसाले छान लावून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे पनीरला मी हे मसाले पूर्णपणे हे लावून घेणार आहे. तर हे मसाले पनीरला लावून घेतले आहेत. तर एक 10 मिनिटासाठी आपल्याला हे मुरवत ठेवायचे आहेत. पनीरची ग्रेव्ही करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूया. 4 कांदे बारीक स्लाइसमध्ये कापून घेतलेले आहेत आणि 4 टोमॅटो याला पण बारीक स्लाइसमध्ये छान काप करून घेतलेले आहेत. 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. आलं आणि लसूण बारीक कुटून घेतलेलं आहे. 1 ते 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे. 2 चमचे किचन किंग मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद पावडर, दालचिनी आणि 10 ते 12 कडीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत. 2 ते 3 हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत. फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर इथे पनीर मसाल्यासाठी साहित्य बघून झालेलं आहे. तर आपण पनीरची ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण इथे एक गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये आपल्याला एक 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर इथे मी दालचिनी घालून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेला आहे. मोहरी छान तडतडायला लागली, की आपण यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुलून द्यायचं आहे. नंतर यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. ठेचून घेतलेलं आलं आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर या आलं लसणाला छान गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये कढीपत्त्याचे पानं घालून घेतलेले आहेत. कढीपत्ता परतल्यानंतर आपल्याला इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर आपण फोडणीमध्ये जर कोथिंबीर टाकून घेतलात ना, भाजीमध्ये कोथिंबीरीचा स्वाद छान येतो म्हणून अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं तेलामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा पण आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे. तर हे कांदा, हिरवी मिरची आणि आलं लसूण आपण छान गुलाबी कलर येईपर्यंत थोडंसं परतवून घेणार आहोत. खूप जास्त एकदम कांदा परतायचा नाही आणि जास्त हे कांदा करपवायचा नाही. जर तुम्ही जास्त हे कांदा जर परतवलात आणि एकदम काळपट केलात, तर हे कांदा एकदम कडवट लागतो. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हे कांदा थोडासाच परतवून घ्यायचा आहे. तर इथे मंद गॅसवर आपण इथे मस्त गुलाबी कलर येईपर्यंत आपण इथे छान कांदा परतवून घेतलेला आहे. तर या कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान या गुलाबी कलर येईपर्यंत आपण हे कांदा परतवून घेतलेला आहे. तर इथे छान हे कांदा परतला गेलेला आहे. तर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालून घ्यायचे आहेत आणि छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर हे टोमॅटो पण आपल्याला जास्तीचं परतवत बसायची गरज नाही. एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला फुल गॅस करून आपल्याला हे टोमॅटो परतवून घ्यायचे आहेत. तर एक 2 ते 3 मिनिटामध्ये हे छान टोमॅटो परतला गेलेला आहे
आणि हे टोमॅटो छान मऊ झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी हळद पावडर घालून घेतलेला आहे आणि 1-2 चमचे इथे किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही किचन किंग मसाला घालण्याच्या ऐवजी तुम्ही गरम मसाला घातलात तरी पण चालेल. 2 चमचे बेडगी मिरची पावडर घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. याला चांगलं परतवून घेऊया. तर हे मसाले आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला मंद गॅसवर छान परतवून घ्यायचं आहे. तर इथे मी सगळे मसाले घालून एक 2 ते 3 मिनिटं छान परतवून घेतलेलं आहे. तर बघितलात तुम्ही बेडगी मिरची घातल्यामुळे या ग्रेव्हीला किंवा या मसाल्यामध्ये एकदम छान कलर आलेला आहे. तर यामध्ये हे मसाले करपू नयेत किंवा आपल्याला हे ग्रेव्ही शिजवून घ्यायचं आहे म्हणून मी इथे 1 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी छान बारीक गॅस करून एक 2 ते 3 मिनिट ही ग्रेव्ही छान वाफवून घेणार आहे. एक 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर आपल्याला या कुकरला झाकण लावून याच्या एक 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायचं आहे. ही शिट्ट्या करून घेण्याचं कारण म्हणजे आपल्याला हे ग्रेव्ही मिक्सरमधून अजिबात काढायचं नाही. कारण हे कुकरला टोपण लावल्यामुळे एकदम मस्त ग्रेव्ही शिजून तयार होते. इथे कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण जे पनीर मुरवत ठेवलेले आहे ते पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर इकडे गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण मुरवत ठेवलेले पनीर जे आहे ते पनीर आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. तर हे पनीर आपल्याला थोडेसे हलके डाग येईपर्यंत आपल्याला हे पनीर तळून घ्यायचं आहे. तर इथे माझी कढई थोडी छोटी आहे म्हणून मी इथे थोडे-थोडे करून आपल्याला इथे 2 बॅचमध्ये हे पनीर तळून घेणार आहे. तर इथे पहिली साईड हे छान पनीर तळली गेलेली आहे. तर आपण हे दुसऱ्या साईडनी पलटवून घेऊया आणि दोन्ही साईडने आपल्याला याला डाग पडेपर्यंत आपण हे पनीर छान तळून घ्यायचं आहे. तर हे पनीर तळत असताना आपल्याला पहिल्यांदा फुल गॅसवर एक 2 मिनिटं तळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला मंद गॅस करून हे पनीर छान आलटी-पलटी करून आपल्याला हे डाग पडेपर्यंत आपल्याला हे पनीर छान तळून घ्यायचं आहे. तर इथे आपले मस्त पनीर तळले गेलेले आहेत. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने राहिलेले सगळेच पनीर आपण तळून घ्यायचे आहेत. जर तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही एक बॅचमध्ये हे पनीर तळून घेऊ शकता. तर इथे माझी थोडीशी कढई छोटी असल्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे पनीर तळून घेतलेले आहेत. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने आलटी-पलटी करून हे पण पनीर छान तळून घेतलेले आहेत. हे पनीर तळून घेतल्यानंतर तुमच्यासारखे माझ्यासारखे काय करतात, थंड पाण्यामध्ये किंवा साध्या पाण्यामध्ये घालून ठेवतात. तसं न करता तुम्हाला हे असंच हे प्लेटमध्ये हे पनीर काढून ठेवायचे आहेत. जर तुम्ही पाण्यामध्ये घालून ठेवलात तर त्या पनीरची चव निघून जाते म्हणून अशा पद्धतीने प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे. तर इथे एक 2 ते 3 शिट्ट्या या कुकरच्या झालेल्या आहेत आणि या कुकरची छान वाफ जिरली गेलेली आहे. तर यावरचं झाकण काढून बघूया. तर बघितलात आपण जे सगळे जिन्नस घातले होते ते सगळे मऊसूत, एकदम गाढ आहे, शिजले गेलेले आहेत. कुकर खाली ठेवून मी इथे हे सगळे जिन्नस स्मॅशरने स्मॅश करून घेणार आहे. म्हणजे या कुकरमध्येच हे सगळे जिन्नस, टोमॅटो, कांदा हे सगळे आपण जे जिन्नस घातलेले आहेत, ते पूर्णपणे स्मॅश होते आणि आपल्याला हे अजिबात मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याला पेस्ट करायची गरज लागत नाही. तर एकदम झटपट आपलं इथे मस्त कुकरमध्येच ग्रेव्ही बनून तयार होते. तर एक 2 ते 3 मिनिट आपल्याला अशा पद्धतीने हे स्मॅश करून घ्यायचं आहे. म्हणजे या कुकरमध्येच मस्त आपली इथे ग्रेव्ही तयार होते. तर जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीने एखाद्या चमच्याने किंवा पळीने स्मॅश करून घेऊ शकता. तर परत मी आणखीन एक वेळेस आपण इथे गॅसवर हे कुकर ठेवलेलं आहे आणि फुल गॅस करून याला छान आपल्याला एक उकळी काढून घ्यायचं आहे. तर हे बघा किती छान स्मॅश झालेलं आहे आणि आपली मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर या ग्रेव्हीला छान दाटसरपणा पण आलेला आहे आणि छान याने तेल पण सोडलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी 2 चमचे धनेपूड घालून घेतलेले आहे आणि एक अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालून घेतलेली आहे. किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे. तर या ठिकाणी किचन किंग मसाला घालण्याच्या ऐवजी तुम्ही इथे गरम मसाला पण घालू शकता. नंतर यामध्ये एक 2 ते 3 चमचे कस्तुरी मेथी घालून घेतलेली आहे. बारीक चिरून घेतलेली 1 वाटी कोथिंबीर घालून घेतलेलं आहे. हे मसाले घालून आपल्याला याला एक 2 ते 3 मिनिटं छान याला आणखीन थोडं परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान परतवून घेऊया. मसाले घालून आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला
गरम पाणी करून घालायचं आहे. तर इथे मी 1 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. तर तुम्हाला ग्रेव्ही घट्ट, पातळ जशी पाहिजे असेल तुम्ही त्याप्रकारे तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ शकता. पाणी घालून छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर याला फुल गॅस करून आपल्याला एक छान उकळी काढून घ्यायचं आहे. तर इथे आपले मस्त या ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे. तर या स्टेजला आपल्याला इथे जे आपण पनीर तळून घेतलेले आहेत, ते पनीर यामध्ये घालून घ्यायचं आहे. पनीर घालून छान यामध्ये मिक्स करून घेऊया. तर बघितलं तुम्ही आपणाला हे पहिलं हे पनीरची ग्रेव्ही वाटत नव्हती. पनीर घातल्यामुळे आता हे पनीरची ग्रेव्ही वाटत आहे. पनीर घालून आपल्याला या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघितलं तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे या पनीरच्या भाजीला. तर हे पनीरची भाजी आपल्याला जास्त शिजवत बसायची गरज नाही आता. यावरती थोडंसं झाकण लावून आपल्याला गॅस बारीक करून थोडीशी या पनीरची भाजीला थोडी वाफ देऊन घ्यायचं आहे. म्हणजे हे ग्रेव्ही आणि मसाला या पनीरमध्ये एकदम छान मुरलं जातं आणि एकदम मस्त आपली इथे चटपटीत चवीची पनीरची भाजी बनून तयार होते. तर या कुकरवरचं झाकण काढून बघितलेलं आहे. तर बघितलात किती मस्त हे पनीरची भाजी दिसत आहे आणि आपल्या पनीरच्या भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे. तर या भाजीची तुम्ही ग्रेव्ही बघू शकता. एकदम दाटसर हे ग्रेव्हीत बनून तयार झालेली आहे. जर तुम्हाला थोडं यामध्ये जर पाणी घालायचं असेल, थोडंसं पातळ करायचं असेल, तर तुम्ही या ठिकाणी पाणी घालून घेऊ शकता. शक्यतो हे पनीरची भाजी एकदम दाटसर किंवा अशा पद्धतीने हे थोडीशी घट्टच असते. तर ही पनीरची भाजी तुम्ही शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्ही या ठिकाणी थोडंसं फ्रेश क्रीम घातलात आणि थोडं शिजवून घेतलात तर हॉटेलमध्ये जसे सर्व्ह करतात ना, त्याच चवीची इथे पनीर मसाला बनवून तयार होतो. तर इथे आपला मस्त एकदम चटपटीत चवीचा आणि झणझणीत एकदम झटपट होणारा कुकरमध्ये पनीर मसाला केलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी पनीर मसाला करून बघा. एकदम चवीला भारी लागतो. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.